अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतून वंचितच्या उमेदवारांना माघार घेतली असल्याची अफवा विरोधकांनी उठवली आहे। मात्र आपण प्रस्थापितांच्या विरोधात एक सक्षम पर्याय असून या निवडणुकीत उभा आहोत, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांनी केलं। याबाबत राहुरी शहरात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। यावेळी जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधणे, तालुकाध्यक्ष संतोष चोळके, वर्षा बाचकर, अनिता जगधणे, डॉक्टर जालिंदर घिगे, पिंटू नाना साळवे, साईनाथ बर्डे, दिलीप कदम, कमलभाई शेख, इब्राहिम सय्यद, महेश साळवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या पुढे उभा आहे, आपल्या समोर बाईट देतोय, प्रचाराला सुरुवात केलेली आहे, आता सभा घेतलेली आहे। त्याच्यामुळे यांनी कोणत्या आधारावर हे म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीने माघारी घेतलेले आहे हे मला खरं तर कळत नाहीये। हा जो काही विरोधक आहेत, जे काही प्रतिस्पर्धी आहेत, तर त्यांच्या मनामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक भीती निर्माण झालेली आहे आणि ही या भीतीपोटी ते वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत आणि त्यातीलच एक अफवा की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी माघारी घेतलेली आहे ही अफवा आहे। या अफवेवर कोणी विश्वास ठेवू नका। तुमचा वंचित आघाडीचा उमेदवार ओबीसीचा उमेदवार तुमच्या समोर उभा आहे, निवडणूक लढवतोय आणि तो त्या ठिकाणी बहुमताने जिंकून येणार आहे। प्रस्थापितांनी मागच्या 50 वर्षामध्ये लोकांना जे झुलवत ठेवलेलं आहे, लोकांचे जे काही बेसिक प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाला हात न घालता फक्त वरवर मलमपट्टी करून जे काही कामं केलेले आहेत, तर त्याच्यामुळं अहमदनगर दक्षिण हा पूर्णपणे मागास राहिलेला आहे आणि हा मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीने जे काही मूलभूत प्रश्न आहेत तर ते सोडवणं आवश्यक आहे। त्या मूलभूत प्रश्नामध्ये शेतीसाठी पाणी असेल, तरुणासाठी रोजगार निर्मिती असेल, महिलांसाठी सबलीकरण असेल, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं किंवा असे जे काही अनेक प्रश्न आहेत की जे सोडवणं आवश्यक आहे। हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जे काही मला करावं लागणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी करण्याचा निर्धार करून मी अहमदनगर दक्षिण एक उत्तरेसारखा सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। 60 वर्षापासून हे सत्तेत आहेत, परंतु तुमच्या जे काही बेसिक समस्या आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्याही त्यांनी सोडवलेल्या नाहीत। यांनी ओबीसी वंचित घटकावर सातत्याने अन्याय केलेला आहे। यांचा फक्त वापर करून घेतलेला आहे। त्यांना असं कायम वाटतं की ही मंडळी आपल्या दावणीला बांधलेली आहेत, हे आपलं काही करू शकत नाहीये। परंतु आता परिस्थिती बदललेली आहे। सर्व मतदार सुज्ञ झालेले आहेत, तरुण सुज्ञ झालेले आहेत, नेमकं त्यांना काय करायचं ते माहिती आहे आणि या सगळ्यांच्या आग्रहाखातर, तरुणाच्या आग्रहाखातर, ओबीसी सर्व मतदाराच्या आग्रहाखातर, वंचित आघाडीमधले जे काही वंचित घटक आहेत सगळे, तर त्यांच्या आग्रहाखातर मी एक उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे। खरं तर माझ्या स्वप्नातही मी कधी स्वप्न बघितलं नव्हतं की लोकसभा मला लढवायची। समाजकारण करणं हे माझं एक आवडतं काम आहे आणि त्यासाठी अगदी नोकरीत असल्यापासून मी मागील 5-7 वर्षापासून त्यामध्ये जेवढं मला शक्य आहे तर तेवढं मी समाजकारण करत आलेलं आहे। माझ्या कुटुंबातील 25% उत्पन्नाचा वाटा या 6 वर्षामध्ये मी समाजकार्यासाठी वापरलेला आहे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना कोणताही सक्षम उमेदवार या प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहायला त्या ठिकाणी तयार नव्हता। म्हणून मी एक काय बघूया काय करतात हे प्रस्थापित असा मनाचा निर्धार करून या ठिकाणी दोघात तिसरा लोकांना पर्याय दिलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की हा तिसरा पर्याय लोकांना आवडणार आहे। लोक त्या ठिकाणी भरभरून मला मतदान करणार आहेत आणि त्यांच्या मूलभूत समस्या जेवढ्या काही आहेत तर तेवढ्या माझ्या एवढ्या उर्वरित आयुष्य मी फक्त ओबीसी आणि वंचित घटकासाठी खर्च करणार आहे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खर्च करणार आहे। त्यामुळे मला खात्री आहे की माझा मतदार मला त्या ठिकाणी भरघोस मताने निवडून देईल। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।